एक स्वप्न प्रेम रोमॅन्टिक लव्ह स्टोरीज इन मराठी. रोमॅन्टिक लव्ह स्टोरीज इन मराठी. आज खूपच गर्दी होती बस स्टॉपवर. खूपच मोठी लाईन लागली होती. सर्वजण बसची वाट पाहत होते. तेवढ्या त्याचा थोडा धक्का लागला तिला. ती चिडली आणि रागाने ओरडली, का रे, दिसत नाही का तुला? का डोळे फुटले तुझे? तो सॉरी म्हणाला तिला, पण हिची बडबड काही केल्या थांबेनाच. मग तोही चिडला आणि म्हणाला, इतका कसला माज आहे ग तुला? मग आहेच मुळी, गर्व आहे मला. आहेच मी इतकी सुंदर. एखादी सुंदर मुलगी दिसली की लगेच तुम्ही तिला मुलं घसरता तिच्यावर. असं बोलून तिने तर त्याच्या स्वाभिमानालाच हात घातला होता. तो, तुझ्यासारख्या 56 पोरी मी म्हटलं तर उभ्या करू शकतो, पण माझा तो मूळ स्वभाव नाही म्हणून गप्पा आहे. ती तर आला मोठा दीड शहाणा. मी सर्वांपेक्षा वेगळी आहे आणि मला पटवणं इतकं सोपं नाही आहे. तो, असं म्हणते, स्वीकारलं मी चॅलेंज. आजपासून बरोबर 15 दिवसांच्या आत तू मला आय लव्ह यू म्हणशील, आणि तेही इथेच. आजपासून बरोबर 15व्या दिवशी, हा माझा विश्वास आहे. असं म्हणून तो तिथून टॅक्सीने निघून गेला. ती मनातल्या मनात म्हणत होती की मी काही केलं याला आय लव्ह यू कशी आणि का म्हणेन? छे वेडा आहे हा. कॉलेजमध्ये पोहोचल्यावर ते एकमेकांना एकाच वर्गात दिसले. त्याबरोबर दोघांनीही एकमेकांकडे पाहून नाक मुरडली. दोघांचं एकाच वर्गात ॲडमिशन झालं होतं. त्यामुळे ते एकमेकांना पुन्हा पुन्हा दिसू लागले होते. त्याला पाहिल्यावर तिला त्या दिवसाबद्दल राहून राहून वाईट वाटत होतं. म्हणून तिने ठरवलं की त्याला सॉरी म्हणावं. मग क्लासमध्ये तिची भिरभिरती नजर त्याला शोधू लागली, पण तो काही दिसला नाही. कदाचित आज तो आला नसेल असा विचार तिने केला. म्हणून तिने त्याला शोधणं बंद केलं आणि कॅन्टीनच्या दिशेने ती चालू लागली. कॅन्टीनमध्ये प्रवेश केल्याबरोबर तो तिथे कॉफी घेताना दिसला. मग ती त्याच्या टेबलावर जाऊन बसली. त्याला थोडं आश्चर्य वाटलं, पण तो शांतपणे कॉफी घेत राहिला. ती ॲम सॉरी. तो थोडा दचकलाच, पण तिने आणखी एकदा ॲम सॉरी म्हटलं. तो, व्हॉट अबाउट? ती, बस स्टॉपवर जे झालं त्याबद्दल. इट्स ओके यार, फॉरगिव्ह यू कॉफी. ती, नो थँक्स. मला खरंच तू माफ केलंस ना. मी थोडं जास्तच तू बोलले त्यावेळी. इतकं बोलायला नको होतं मी. हात पुढे करून. फ्रेंड्स, त्यानेही मोठ्या मनाने तिच्याशी मैत्री केली. तो दिवस बस स्टॉप नंतरचा तिसरा दिवस होता. त्यानंतर ते क्लासमध्ये ते पुन्हा भेटू लागले. एकाच बेंचवर बसू लागले. दिवसागणिक त्यांची मैत्री वाढू लागली होती. एकमेकांच्या नोटबुक एक्सचेंज करणं हे तर त्यांचं घरी जाण्याचं एक कारणच बनलं होतं. त्याचा स्वभाव इतका छान होता की कोणालाही तो आवडावा. समोरच्याला समजून घेऊन त्याच्याशी वागणं, त्याला मदत करणं, अडचणीच्या वेळी योग्य तो सपोर्ट करणं हा त्याचा स्वभावच होता. दिसायलाही तो बरा होता. त्या दोघांना भेटून एक आठवडा झाला होता की एकमेकांना ते खूपच आवडू लागले होते. दिवसानंतर दिवस गेले. आज त्याच्या पहिल्या भेटीनंतरचा 14व्या दिवसाची रात्र आहे. ती गच्चीवर चांदण्यांकडे बघत एकटीच बसली होती. ती मनातच म्हणत होती, कधी कळणार रे तुला माझ्या भावना? मी रात्रीची चांदणी त्या चंद्राला काय म्हणते ते ऐक ना. माझ्या मनातल्या भावना तुला का कळेनात? रात्रभर असेच विचार राहून राहून तिला सतावत होते. मग ती झोपी गेली. दुसरा दिवस उजाडला. तिने ठरवलं होतं की काही केल्या त्याला प्रपोज करायचं आणि आणखी किती दिवस त्याच्यासाठी झुरायचं. तिने घड्याळाकडे पाहिलं. सकाळचे 9 वाजले होते. घड्याळाकडे पाहत असताना तिची नजर सहजच कॅलेंडरकडे गेली. आज 26 तारीख होती. तशीच ती सॅक घेऊन बस स्टॉपकडे निघाली. थोडं दूर गेल्यावर तिच्या लक्षात आलं की आज बस स्टॉपवरच्या पहिल्या भेटीनंतरचा बरोबर 15वा दिवस होता. तिला धक्काच बसला, कारण त्याने तिला दिलेलं ते चॅलेंज आठवलं, ज्यानुसार खरंच 15व्या दिवशीच ती त्याला आय लव्ह यू म्हणणार होती. बसमध्ये बसून ती कॉलेजला निघाली. कॉलेज जाईपर्यंत तिने निर्णय घेतला की काही केल्या आज त्याला आय लव्ह यू म्हणायचं नाही, कारण त्याने माझा इगो हर्ट होऊ शकतो. गाडी कॉलेजवरच्या बसस्टॉपवर थांबली. तो तिथेच हातात गुलाबाचं फूल घेऊन उभा होता. ती गाडीतून उतरली. ती फुले कोणासाठी? तो, आहे कुणासाठी तरी. ती, मला नाही सांगणार. तो, ते एक गुपित आहे आणि ते मी तुला उद्या सांगेन. प्लीज आता पुन्हा विचारू नकोस. तो, ती, ठीक आहे चल. तो, कुठे? ती, अरे क्लासमध्ये. आणि कुठे? तो, आज मी नाही येणार. आज माझं थोडं काम आहे. तू जा कॉलेजला. ती, अरे कसलं काम? काय बोलतोयस तू? चल ना क्लासमध्ये जाऊया. तो, अगं प्लीज मला इन्सिस्ट करू नको. तू जा. ती, अरे पण तो, जा म्हटलं ना. ती, जाते. चिडतो कशाला एवढा? असं म्हणून ती वर्गात गेली. वर्गात तिचं मन लागत नव्हतं. तिला कळून चुकलं होतं की तो फूल माझ्यासाठीच घेऊन उभा होता, या आशेवर की
की ते फूल माझ्या हाताने हक्काने घेऊन त्याच्याकडे आणि त्याला आय लव्ह यू म्हणेन. तसं करावं असं खूप वाटत होतं तिला, पण राहून राहून तिचा इगो आड येत होता आणि ते दिलेला चॅलेंज तिला सारखं आठवत होता. क्लास सुटला, ती कॉलेजला बस स्टॉपकडे वळली. तो तिथेच उभा होता. त्याच्या हातातलं ते फूल सुकलं होतं, पण तो अजून तसाच हसतमुख वाटत होता. तिला वाटत होतं की तो तिथून निघून गेला असेल, पण त्याला काय बस स्टॉपवर बघून ती स्तब्ध झाली. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. तेवढ्यात बस आली. ती गोंधळात होती. तिला काही सुचत नव्हते. बस आल्यावर ती बसमध्ये जाऊन बसली. राहून राहून खिडकीतून ती त्याला आणि तो तिला पाहत होता. घरात पोचल्यावर ती खोल विचारात गेली होती. वारंवार त्याचे विचार, त्याचा चेहरा तिच्या मनामध्ये रेंगाळत होता. अशातच रात्र झाली. खरंच हा इतकं प्रेम माझ्यावर करतो? का करतो माझ्यावर प्रेम इतकं? अशा काही अनुत्तरित प्रश्नांच्या विचारात ती झोपी गेली. आज एक नवीन दिवस उजाडला. ती आज लवकरच उठली होती, कारण आज तो दिवस उजाडला होता ज्या दिवसाची ती खूपच आतुरतेने वाट पाहत होती. सकाळची अंघोळ आवरून ती आरशासमोर आली. आरशात बघून स्वतःचीच म्हणाली, किती वेडेपणाने प्रेम करतोस रे तू माझ्यावर. खूपच त्रास दिला ना मी तुला, प्लीज माफ कर मला. मनातल्या मनात ती थोडी खुश होती, कारण तो चॅलेंज हरला होता. किती गर्वाने बोलला होता तो मला असा. ती विचार करत तिने आज ठरवलं की आज माझ्या मनातल्या सर्व भावना मी त्याला सांगणार. तो मला किती आवडतो सगळं सांगेल, सगळं मी त्याला सांगेल. ती खूपच आतुरतेने 9 वाजण्याची वाट पाहत होती. 9 वाजताच ती लगबगीने कॉलेजकडे निघाली. आज आनंदाने एक वेगळी स्फूर्ती तिच्यात आली होती. एक वेगळाच हसू तिच्या ओठाची शोभा वाढवत होती. बस स्टॉप येण्याची खूपच आधीरतेने वाट पाहत होती. तिने त्याच्यासाठी एक गुलाबाचं फूल घेतलं होतं. तिने आय लव्ह यू म्हणायची प्रॅक्टिसही केली होती. जसा जसा बस स्टॉप जवळ येऊ लागला होता तशी तिच्या हृदयाची धडधड वाढत होती. मघाची आधीरता आता भीतीमध्ये रूपांतरित झाली होती. कॉलेजचा बस स्टॉप आला. ती बसमधून उतरली. तशीच तिथं जाऊन ती गुलाबाचं फूल घेऊन उभी राहिली, जिथे काल तो उभा होता. एका अनामिक भीतीने त्याच्या येण्याची वाट बघू लागली. थोड्या वेळाने तोही आला. आज त्याची सॅक थोडी जास्तच जड दिसत होती. तो तिच्याजवळ आला. त्याने तिच्या हातातलं ते गुलाबाचं फूल पाहिलं नव्हतं आणि म्हणाला, मला माफ कर, मी चॅलेंज हरलो तुला 15 दिवसांच्या आत मिळवण्याचं. ती मनातल्या मनात हसत होती. पहिल्यांदा एक चॅलेंज म्हणून घेतलं होतं मी याला, पण नंतर मी खरंच तुझ्यावर प्रेम करून बसलो. मग ठरवलं की तुला मनातलं सगळं सांगावं आणि मला वाटलं की मी या 15 दिवसात पूर्णपणे ओळखलंय तुला. मला तुझ्या डोळ्यात माझ्याविषयी प्रेम दिसलं आणि तूही मला तितकंच ओळखतेस असं मला वाटत होतं की, आणि म्हणून मी काल ते फूल घेऊन तुझ्यासाठीच उभा होतो, ना की माझं चॅलेंज पूर्ण करण्यासाठी. तू येशील आणि ते फूल हक्काने माझ्याकडून मागून घेशील. तू आलीस, फुलाविषयी चौकशी केलीस आणि माझ्याच सांगण्याने गेलीस. मला वाटलं तू माझ्या मनातलं ओळखशील. चॅलेंजबद्दल तर मला आज सकाळी लक्षात आलं. मी आज पुण्याला जातोय, तिथेच उरलेलं शिक्षण घ्यावं म्हणतोय. तुला शेवटचं भेटून जावं असं मला वाटलं म्हणून मी तुला भेटायला आलोय. मी निघतो. अरे थांब वेड्या, मलाही तुला काही सांगायचं आहे. तू मला कॉलेजच्या दुसऱ्या दिवसापासून आवडू लागला होतास, पण मी तुला सांगू शकले नव्हते आणि ज्या दिवशी खरंच सांगावं असं वाटलं त्या दिवशी माझा इगो आड आला. हे फूल मी तुझ्यासाठीच आणलंय. तिचे हात पुढे करून त्याला आय लव्ह यू म्हटलं. तो ते फूल हात पुढे करून स्वीकारणार तेवढ्यात एक मोठी वाऱ्याची झुळूक आली आणि ती भानावर आली. मी त्या बसस्टॉपच्या शेजारी असलेल्या मेडिकल स्टोअरमध्ये काम करणारा मुलगा आहे. मी रामचंद्र काकांना, मेडिकल स्टोअरचे मालक, विचारलं होतं की काका, मी इथे कामाला लागल्यापासून बघतोय की ती मुलगी दररोज त्या बसस्टॉपवर एक गुलाबाचं फूल घेऊन बरोबर 10 ते 5 या वेळेत का उभी असते. त्याच्या उत्तरादाखल ते मला या मुलीची कहाणी सांगत होते. इथपर्यंत तिची प्रेम कहाणी ऐकल्यावर खरोखरच मला तिच्या प्रेम कहाणीबद्दल असणारी रुची खूपच वाढली होती. एकदा मी त्या मुलीकडे एका नजरेनं पाहिलं आणि पुन्हा रामचंद्र काकांना उत्सुकतेपोटी विचारलं, मग त्या मुलाने तिचं प्रेम स्वीकारलं का? सांगा ना काका, सांगा ना. मी खूपच अधीर झालो होतो. ते म्हणाले, अरे थांब सांगतो. काका सांगू लागले. तोही फूल स्वीकारण्यासाठी हात पुढे करत होता. तेवढ्यात एक अकल्पित घडलं. क्षणार्धात तो तिच्यापासून खूप लांब जाऊन पडला होता, कारण एका भरधाव येणाऱ्या 4 व्हीलरने त्याला उडवलं होतं. ती हात पुढे करून तशीच उभी होती. तिच्या डोळ्यातला एक अश्रू पावसाचा थेंब जसं आळव्याच्या घरं
गळतो तसं त्याच्या गालावर घरगळत होता. क्षणार्धात त्याचा मृत्यू झाला होता. त्याला मरून 5 वर्ष झालीत, पण तेव्हापासून आजपर्यंत ही मुलगी तिच्या कॉलेजच्या वेळेत 10 ते 5 इथे उभी असते, फक्त याच आशेवर की तो येईल आणि तो हे फूल घेऊन तिला देऊन त्याला आय लव्ह यू म्हणेन आणि तो तिला घेऊन जाईल. त्या मुलीची कहाणी ऐकून माझी आसव दाटली होती. मनात खूपच प्रश्न उभे होते की खरंच एवढं प्रेम कोणी करू शकतं का? मी अश्रू पुसले आणि त्या मुलीकडे बघतच रामचंद्र काकाने विचारले, हे सर्व तुम्हाला कसं माहीत? तेवढ्यात माझं लक्ष गेलं की त्या बसस्टॉपवरचा एक पत्रा हालत होता आणि तो पत्रा तिच्या हाताच्या कोपऱ्याला येऊन धडकला. त्याने तिच्या हातातलं ते फूल रस्त्यावर जाऊन पडलं होतं. ते फूल घेण्यासाठी ती वाकली आणि तिलाही समोरच्या एका ट्रकने उडवलं. ते मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने पाहत होतो. रामचंद्र काकांनी ते पाहताच दुकानाच्या काउंटरवरून उडी मारून तिच्याकडे धावले. मीही त्याच दिशेने धावत गेलो. ते त्या रक्ताच्या थारोळ्या पडलेल्या मुलीचे प्रेत आपल्या मांडीवर घेऊन रडू लागले. मी काही वेळ स्तब्ध झालो होतो. ते म्हणत होते, मुली, तुझ्या या अभागी बापाला माफ कर. तुझी काळजी मी व्यवस्थितपणे घेऊ शकलो नाही, पण तूही कुठे माझं ऐकत होतीस? तूही फक्त तुझ्याच मनाचं करत होतीस. कसला वेडेपणा केलंस ग तू? त्यांच्या या वागण्यानं मला माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मला मिळाली होती. तेच त्या मुलीचे अभागी बाप होते. जर त्या मुलगीने फक्त त्या एका दिवशी आपला अहंकार बाजूला ठेवून त्या वाट पाहणाऱ्या आपल्या प्रियकराला आय लव्ह यू हे 3 शब्द म्हटले असते तर कदाचित तो मेला नसता. कदाचित तिला त्याच्यासाठी 5 वर्ष अश्रू गाळत त्या स्टॉपवर वाट पाहावी लागली नसती. कदाचित तिचा मृत्यूही झाला नसता आणि कदाचित तिच्या बापाने तिला गमावलं नसतं. म्हणूनच तो एक दिवस किती महत्त्वाचा असतो. असा एक दिवस प्रत्येक प्रेमवीरांच्या आयुष्यात येतो. त्याला हातचं जाऊ देऊ नका. कदाचित तुमचं प्रेम तुम्हाला मिळेल. एक स्वप्नप्रेम. धन्यवाद ही कथा ऐकल्याबद्दल आणि आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.